नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजनायात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विधवा महिलांसाठी ही खास योजना आहे. राज्य सरकारकडून आता महिलांना, आपल्या विधवा बहिणींना इतकी रक्कम दिली जाणार आहे. याबाबत आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत. म्हणजे इथे पात्रता काय असणार आहे, अर्ज कुठे करायचा आहे, वेतन कसे मिळणार आहे, ही संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. तर विधवा महिलांसाठी खास जी योजना आहे, राज्य सरकारकडून महिन्याला तुम्हाला रक्कम दिली जाणार आहे. तर विधवा महिलांना आर्थिक सहाय्य करणे, जेणेकरून मूलभूत गरजा भागवण्यासाठी त्यांना कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही, यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना सुरू करण्यात आली आहे. बऱ्याच विधवा महिला आहेत, त्यांना याबाबत माहिती नाही, त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यासाठी उपयोगी ठरणार आहे, त्यांच्यासाठी मदत मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी, तसेच निराधार महिलांसाठी जी आर्थिक मदत देऊन आधार देण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून म्हणजेच राज्य सरकारकडून अनेक योजना राबविल्या जात आहे. त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना ही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येते व जे दारिद्र्य रेषेखालील विधवा महिला आहेत त्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा उद्देश समजून घ्या. राज्यातील विधवा महिला आर्थिक सहाय्य करणे, जेणेकरून जे काही त्यांच्या मूलभूत गरजा आहेत त्या भागवण्यासाठी त्यांना कोणावरही अवलंबून न राहण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जे काही आवश्यक कागदपत्रांची लिस्ट काय आहे तुम्ही बघू शकता. विहित नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला जे 40 ते 70 वर्षे पाहिजे आहे, तुमचा फोटो म्हणजे जे अर्जदार असणार आहे त्यांचा फोटो, रहिवासी दाखला, विधवा महिला अर्जदारीकरिता पतीचा मृत्यू दाखला व मोठ्या मुलाचा वयाचा दाखला अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 15 वर्षापासून, किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचं आहे. त्यानंतर आधार कार्ड पाहिजे आहे, तुमचं रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा बँक पासबुक झेरॉक्स तिथे लागणार आहे. आता तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्हाला 1,500 रुपये लाभ मिळणार आहे. तर हे पूर्णपणे दारिद्र्य रेषेखालील विधवा महिलांना लाभ होणार आहे. आता अर्ज कुठे करायचा आहे, तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयातील सेतू केंद्राला तुम्ही भेट देऊ शकता, किंवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन सुद्धा अर्ज करू शकणार आहात. आता तुम्हाला इथे आवश्यक कागदपत्रे गरजेचं असणार आहे, त्याची लिस्ट दिलेली आहे. त्यानंतर कुठे अर्ज करायचं सुद्धा ते सुद्धा दिलेले आहे. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ मिळवू शकता. व इथे सरकार 1,500 रुपये देऊन जे निराधार नॅशनल विडो पेन्शन स्कीम आहे इंदिरा गांधी, हे तुम्हाला मदत मिळणार आहे. तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.